श्री स्वामी समर्थ। लवंग, मीठ, काळी मिरी, काळा दोरा नेहमी घरात इथे ठेवा, पैसा पाण्यासारखा येईल। मित्रांनो, मूठभर मीठ आणि लवंग घरात ठेवा, इथे सर्व मार्गांनी येईल पैसाच पैसा। मित्रांनो, पैसा हा पाण्यासारखा येईल। मित्रांनो, आजचा जो आपला उपाय आहे त्यामुळे 10 ते 15 दिवसातच तुमच्या जीवनात धन आगमन म्हणजे पैशाचे आगमन नक्की होईल। जर तुमच्याकडे पैसा येत नसेल, आजचा हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। या उपायासोबतच जर अजून 2 वस्तूंची सोबत मिळाली तर तुमच्या घरी पैसा येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। तुमच्या घरी पैशाचा पाऊस पडेल। मित्रांनो, आज हा जो उपाय आहे तो अगदी सोप्या पद्धतीने करून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। पण हा उपाय करताना या 3 गोष्टी तुम्ही नक्की लक्षात घ्या। मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय करताना संपूर्ण समजून घेऊन करा। या उपायाला आपल्याला आपली मेहनत घ्यावी लागेल, तेवढा त्याचा फायदा देखील तुम्हाला होईल। पण हा उपाय केल्याने आपल्या अडचणी कमी होतील। पण याचे फळ मिळवायचे असेल तर तुम्हाला मेहनत आणि कष्टाची जोड द्यावीच लागेल। आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं नशीब। आपल्या नशिबात बऱ्याच गोष्टी या पूर्ण नियोजन असतात। आपले नशीब बलवत्तर बनण्यासाठी आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण, त्यांचे नाव घेणे ही एक अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रांनो, आप कोणताही उपाय करा, पण त्याच फळ मिळवायचे असेल तर आपल्या कुलदैवताची पूजा करावीच लागते। मित्रांनो, आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्याला कुलदेवतेचे नामस्मरण करा, पूजा करा। मित्रांनो, या 3 गोष्टी लक्षात ठेवा आणि करा। तुम्हाला या उपायाचा नक्की याचा फायदा होईल। मित्रांनो, 1 ते 1.5 महिन्यात या उपायासोबत मेहनत सुद्धा केली तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। मित्रांनो, जाणून घेऊया आपल्याला उपाय कसा करायचा आहे। मित्रांनो, आजचा उपाय आहे त्यासाठी आपल्याला काही वस्तूंची गरज आहे। या वस्तू प्रत्येकाच्या घरी असतात। मित्रांनो, आपल्याला काळ्या रंगाचं एक कापड लागणार आहे। साधारण हातभर लांब रुंद असं कापड आपल्याला घ्यायचं आहे। मित्रांनो, तो कापड पूर्ण काळ्या रंगाचा असावा। त्याचा रंग वगैरे उडालेला असू नये। मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे काळ्या रंगाचा दोरा। हा दोरा सुती असेल तर अतिउत्तम। मित्रांनो, तिसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे मीठ। मित्रांनो, घरात असलेलं बारीक मीठ, आपल्याला थोडं मीठ लागणार आहे। ज्यांच्या घरी खडे मीठ असलं ते सुद्धा चालेल। मित्रांनो, हे मीठ आपल्याला दुकानात अगदी सहज मिळून जात। मित्रांनो, आपल्याला हे चमचाभर मीठ सुद्धा पुरेसं आहे। मित्रांनो, चौथी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे काळी मिरी। काळी मिरी हा एक मसाल्याचा पदार्थ आहे। काळी मिरीचे 4 दाणे आपल्याला लागणार आहे। हे दाणे तुटलेले फुटलेले असू नये। मित्रांनो, 5वा पदार्थ जो लागणार आहे तो म्हणजे लवंग। मित्रांनो, आपल्याला 4 अखंड लवंग घ्यायचे आहे। मित्रांनो, तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घेऊ नका, पुढे फूल असलेल्या लवंगा आणा। मित्रांनो, हा उपाय, हा टोटका संपूर्ण दिवसभरात किंवा रात्री कधीही आप करू शकता। मित्रांनो, ज्यावेळी आपण घरी एकटे असाल, मन बेचैन नसेल, कोणत्याही नकारात्मक विचार डोक्यात नसतील, त्यावेळी आपलं मन ध्यानस्थ असते, त्यावेळेस तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करावं। जर तुम्हाला तुमच्या कुलदेवताच नाव माहीत नसेल, आपण भगवान विष्णूंना आपले कुलदैवत मानून त्या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे। जाणून घेऊया कसा करायचा हा उपाय।
मित्रांनो, घरातील एक जागा स्वच्छ करा. त्या ठिकाणी आपण घेतलेले कापड हाथरायचे आहे. आपल्या कुलदेवतेचे नाव घेत आपण हा उपाय सुरू करायचा. कापड हाथरल्यावर आपल्याला त्यावर 2 चमचे खडे मीठ टाकायचं आहे. त्यावर आपल्याला 4 काळी मिरी ठेवायचे आहे आणि 4 अखंड लवंगा सुद्धा ठेवा. मित्रांनो, तंत्रमंत्र शास्त्रांमधील लवंग, मीठ आणि काळी मिरी यांचे महत्त्व खूप मोठा आहे. याचा वापर करून केलेला उपाय, त्याचे फायदे आपल्याला खूप लवकर मिळतात. मित्रांनो, शीघ्र फायदे देणारे हे पदार्थ आहे. आपण घेतलेला जो कापड आहे तो आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करतो. आपल्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर कोणी करणी केलेली असेल, हे सर्व काळ कापड शोषून घे आणि त्याचा प्रभाव कमी होतो. जी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतलेली असते ती सर्व या लवंगा, काळी मिरी आणि मिठामध्ये मिसळण्याचे काम हा उपाय करत असतो. अशा प्रकारे या सर्व वस्तू ठेवायच्या आहे. हे सर्व करताना नामस्मरण सुरू ठेवायचं आहे. मंत्र जाप, नामस्मरण जर केलं नाही तर हा उपाय अपूर्ण आहे. नंतर आपल्याला या सर्व पदार्थांची एक पोटली बांधायची आहे, एक गाठ बांधायची आहे आणि सर्व वस्तू या काळ्या कापडामध्ये बांधून काळ्या दोऱ्याने गाठ बांधा आणि ही पोटली हातात धरून आपल्या संपूर्ण घरातून फिरवा. टॉयलेट, बाथरूम सोडून घरात सगळीकडे फिरवा आणि फिरवल्यानंतर आपल्याला ही पोटली आपल्या घरातील मुख्य दरवाजाला आतल्या बाजूला बांधा. उजव्या बाजूला बांधली तरी चालेल. मित्रांनो, डाव्या बाजूला बांधली तरी चालेल. बांधण्यासाठी सुद्धा काळाच दोरा आपल्याला वापरायचा आहे. मित्रांनो, तुमचं भाग्य, तुमचं नशीब, तुमची मेहनत हा उपाय केल्याने असा त्रिवेणी संगम तुम्हाला याचा फायदा करून देतो. तुमच्या आयुष्यात भरपूर पैसा येईल. तुम्हाला कधीच पैसा कमी पडणार नाही. तर मित्रांनो, हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा.